आणि एका घरी पिस्तूल होता, पिस्तूल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुणे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने अभिवादन करण्यासाठी जात असताना मनमाड नाशिक दरम्यान 8 ते 10 चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केला व खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पोलिंग करून पळ काढला। संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे। यामुळे या मार्गावरील रेल्वे खोळंबल्या आहेत। उद्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातील लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात। 5 तारखेपासून हे सर्वजण यायला सुरुवात होते। मराठवाडा येथील काही तरुण आज राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले। त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला केला। यात तरुण जखमी झाले आहेत। या सगळ्या गडबडीत या चोरट्यांनी खेरवाडी स्थानक येतात चैन पोलिंग केली व पळ काढला। संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली। यामुळे या स्थानकात राज्यराणी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस यासह 5 ते 6 एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या आहेत। पळाली भाग रे, दौड़ो चलो भागो ये आता पळ ती गाडी दे काढून घ्या त्याला बाजूला घ्या इसको लो गाड़ी में डालो इसको घ्या काढून घ्यायला चला बसा गाडीत। याला मीडिया याच्यात टाकून द्या पहिले। हो जाओ त्याला घ्या गाडीत, त्याला गाडी घ्या गाडीत। निकाल दे चलो। ते नांदेडहून निघाली राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसलेले लोक होते त्यांनी बरेचशा लोकांचे पैसे मारले, मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले। किती जण होते? 20-25 जण होते। त्यांच्यावर हत्यारे पूर्ण होते, पिस्तूल सहित असे हत्यार होते। मग थोडंसं आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं, मग त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणला की माझे पण यांनी पैसे घेतले। तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन मी एकाने चैन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी। त्यांच्याकडे हत्यार काय काय होते? चाकू होते, हातामधले कडे होते। ते काय बोलले माझा मोबाईल इथं हरवला म्हणे ते, आणि त्याच्यानंतर ते वाकले गेलं त्या डोक्याला पण मारायला गेलं। स्वतः आम्ही तिथं बघले चाकू मारला गेला का? हा चाकू मारले। मुलं होते त्यांच्यावर? हो लहान मुलं होते। लहान मुलं पॉकेट मोबाईलला चोरी घेतली। मुलं होते 17-18 आणि लहान नव्हतं ना लेडीज नाही
लहान मुलांना चोऱ्या करायला होतं. लहान मुलं 2 होते. दोन होते, बाकी सगळे मोठे. गाडीमध्ये पोलीस का नव्हते? पोलिसांचं काम काय? स्टेशन पे चले, स्टेशन पे नहीं जाएंगे, मेरे को यहाँ पे मारा है, यहाँ पे. अरे बेटा सुन ना, अभी दवा ले तू फटाका पहले एम्बुलेंस में सब पकड़े जाएंगे. अरे सब पकड़े जाएंगे. हमारा पैसा चुरा के पकड़े जाएंगे. पकड़े जाएंगे, सब तुला सांगता येईल का कसं मारलं का? सांगता येईल कसं मारलं त्यांनी? डायरेक्ट पेपर आम्ही आहे ना, आमचे पैसे चोरी केली त्यांनी. बर पैसे गेलो, पैसे का चोरी केली म्हणून त्याला विचारलं, त्याला एक चपट मारली, पैसे कशा चोरी केली. आम्ही कष्टाने कमावलो, आणायलो, 2-2 हजार रुपये घेऊन आम्ही चाललो जयंतीला. एवढं बोललो आणि शांत बसलो. मग पोरं समजा बोलला सगळेजण भीमसैनिकवाले समजा माणसं त्याला बोलले, हे भया म्हणले जाऊ दे म्हणे, सांगले समजावून. आम्ही ऐकलं पण. सगळं समाज आहे का? समाज आहे. भीम समाज. गाडी अडवा ती, गाडी अडवा ती. चला 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 तिकडे, चला तिकडे सगळे, चला गाडी अडवा. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विजय धामणे, मनमाड. लोकनायक न्यूज